नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्लॉगचा विषय म्हणजे आज सकाळ सकाळी पोरं आमच्या घराडे उद्घाटनास बोलू चालली, ते पण किल्ल्याच्या. पोरांनी शिवनेरी किल्ला बांधल्याने आमच्या लहानपणी नाही आमचं लहानपण काय लई लांबचं नाही. आम्ही बी गाव सोडल्यापासूनच किल्ले बांधायला बंद झाले. हे लहानपण लई भारी होतं. दिवाळीची सुट्टी पडल्यावर हे किल्ले बांधताना लई भारी वाटे. खरं कव्वा दिवाळीची सुट्टी संपून जाई हे आम्हाला कळतच नाही. शिवनेरी आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यावर जन्म झाले आणि हा किल्ला तुम्ही किल्ल्याचे किल्ले तुम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये बांधताय, काय वैशिष्ट्य? शिवाजी त्यांचे सर्व जिंकलेले किल्ले दाखवण्यासाठी आम्ही दिवाळीत किल्ले बांधून छान. हा किल्ला बांधण्यासाठी तुम्हाला टोटल किती दिवस लागले? किल्ला बांधण्यासाठी पोरासना 10 दिवस लागले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किल्ला बांधताना पोराने बारक्या बारक्या गोष्टींकडे बी लई लक्ष दिल्याने. शिवनेरी गडाचा महत्त्वाचा इतिहास म्हणजेच या गडावर महाराजांचा जन्म झालेला आणि तेच पवित्र स्थान, ज्या स्थानापासून महाराष्ट्राचा इतिहास सुरू झाला, ते स्थान हे पोराने दाखवण्याचा प्रयत्न केलेल्याने. एकंदरीत काय झाले, ही परंपरा कुठेतरी कमी होत चालली. या मॉडर्न आणि व्यावसायिक दुनियेत पीओपीचे किल्ले सुद्धा विकायला आलेत. पण जेव्हा पोरं दगड आणि मातीपासून किल्ले बनवतील तेव्हाच महाराजांचा इतिहास पोरांना चांगला समजेल. त्यामुळे होता होईल तेवढं ही परंपरा जपून ठेवण्याचा प्रयत्न आपण करूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.